मित्रांनो, नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सत्य मान्य हा जर गुन्हा तर करू आम्ही पुन्हा या सिद्धांतावर आम्ही ठाम आहे. आणि त्यानुषंगानं ठाणे जिल्हा आणि मुरबाड तालुक्यामधलं पिंपळघर ह्या गावामध्ये ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि त्याचबरोबर शेतकरी वर्गांचा सगळ्यात मोठा प्रश्न आणि तो प्रश्न आहे तो येणा जाणारा वडलोपार्जित असणारा रस्ता अडवला. आणि इथंच खऱ्या अर्थानं संपूर्ण 5 घरांचा प्रश्न ऐरणीवर वेळोवेळी सातत्यानं न्याय मागण्याचा प्रयत्न होतोय, तरी देखील मात्र न्याय मिळत नाही. पण तहसीलदार यांच्या बेजबाबदारपणामुळं आज इथली तरुण मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि त्याचबरोबर ज्येष्ठ महिलांना सुद्धा चिखलातून मार्ग काढावा लागतो. तीच व्यथा तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. आज तो आहे तो पिंपळघर मधला वडलोपार्जित असणारा रस्ता. पिढ्याने पिढे जाणाऱ्या रस्त्यावर मात्र आता पुन्हा हे शेड बांधल्यामुळं इथल्या रहिवाशांना आणि तिथल्या जाणाऱ्या 5 घरं, पण मात्र केवळ हा रस्त्यांचा प्रश्न नाही तर मित्रांनो, ह्यामुळं ह्या 5 घरांना आपली शेती किंवा लागवडीपासून वंचित राहावं लागलंय. आणि म्हणून ह्या लोकांच्या मनात काय वेदना आहेत आपण जाणून घेऊया. त्या चिखलातून ह्या शाळेच्या मुलींना मार्ग काढावा लागतो. खऱ्या अर्थानं गावामध्ये वाद असतील, आटातटे असतील, गट असतील, मात्र शाळेच्या मुद्द्यांना मात्र अशा चिखलातून यावं लागतंय. ही शोकांतिक आहे. आणि म्हणून त्या मुली काय म्हणतात आपण पाहूया. आपण पाहिलंय की या चिखलातून विद्यार्थ्यांना मार्ग काढावा लागतो. अशाच विद्यार्थ्यांना आपण भेटूया. दीदी, या चिखलातून या पायवाटा काढत असताना काय वेदना होतात? काका, आम्हाला या चिखलातून जावं लागतंय रोज शाळेमध्ये. चिखलाले माखलेले कपडे घेऊन शाळेमध्ये जाऊन तसेच वर्गामध्ये बसावं लागतंय. आणि बहुतेकदा आम्ही इथं 2-3 वेळा घसरून पडलेलो देखील आहोत. मग हा रस्ता खुला करावा. हो, आमचा आम्हाला हेच वाटतं की आमचा रस्ता लवकरात लवकर खुला करावा. एक चिमुकली सुद्धा ह्या चिखलातून जात असताना मात्र दररोज या ठिकाणी 2-3 विद्यार्थ्यांनी पडल्या जातात. दीदी, काय त्रास होतो? शाळेत जाताना आम्ही पडतो, घसरून पडतो. दीदी, काय त्रास होतो हा रस्ता या चिखलातून पायवाटा काढताना? आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की आम्हाला आमचा रस्ता खुला करून द्या. इथून जाताना आम्हाला खूप रोज त्रास होतो. आमचे पाय चिखलाने मागतात. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा नरक आणि मरण यातना भोगाव्या लागतायत. आणि म्हणून इथं काय घडतंय तुमच्यापर्यंत दाखवण्याचा आमचा छोटासा प्रयत्न. या चिखल पायवाटातून मार्ग काढणाऱ्या आजी आहे तिथे. आजी, आपण ह्या चिखलातून येत आहे, अनेक वेळा आपण या ठिकाणी पडताय, स्वतःला सावरताय, काय वेदना होतात या सगळ्या गोष्टीच्या? आम्हाला तिथून जाताना चिखल एवढा आहे की पाय घसरून आम्ही पडतो. आम्ही वयस्कर माणसा, आम्हाला काही जाता येत नाही. आमचा रस्ता त्याही लवकर मोकळा करावा. ह्या पिंपळघर मधल्या सगळ्या रहिवाशांनी मात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी लाडक्या बहिणीने सगळ्यांना साकडं घातलंय. काय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगाल? मला एकच, मला लखवा मारले तरी पण मला ह्या चिखलातून कारी घेऊन जायला लागते. 1-2 वेळा मी पडले सुद्धा, पण तसाच डोल्याला टिपा येत्या तशाच मार्गाने आम्ही परत घरी येतो. कोणाला बोलायचा? मुख्यमंत्र्यांना काय काय साकडं घालाल? तर त्याही आमचा रस्ता खुला करून द्यावा, आम्हाला रस्ता वाढ द्यावा. यासाठी आपण कोणाकडे दाद मागितली? आम्ही माननीय तहसीलदार साहेबांच्याकडे दाद मागितली. आणि दाद मागत असताना 6 महिने गेले आमचे. वारंवार आम्ही फेऱ्या मारतो, परंतु कुठल्याही प्रकारची इथे रस्त्याविषयी अंमलबजावणी झालेली नाही. स्थानिक प्रशासन काही असतील वारंवार आम्हाला टायमिंग देतात, आज आम्ही रस्ता मोकळा करू, उद्या रस्ता मग मोकळा. तहसीलदाराने यावरती आदेश काढले नाहीत? आदेश काढलेला आहे. 13/7/2026 रोजी त्यांनी आदेश काढलेला आहे. जवळजवळ 17 ते 18 दिवस झाले, परंतु कुठल्याही प्रकारचा इथे प्रशासकीय अधिकारी आलेला नाही. मग त्यांनी काढलेल्या आदेशाला केराची टोपडी दाखवतायत का? हा, 100% आम्हाला वारंवार फसवलं जाते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपणाला केवळ तहसीलदार यांच्या ह्या कारभारामुळे आपणाला ही 5 शेतकरी परिवार आहेत ते नरक आणि मरण यातना भोगतायत. वर्षानुवर्षांनी पिढ्याने पिढ्या इथं शेती करणारी ही संपूर्ण लोक आहेत. आणि ह्या संपूर्ण शेतीवरती या सर्व परिवारांचा उदरनिर्वाहाचं साधन अवलंबून असताना मात्र शेती लागवडीपासून ही लोक वंचित आहेत. आणि त्यामुळं इथं लोकांना नरक आणि मरण यातना भोगतायत. आणि तरुण सुद्धा अशा चिखलातून जावं लागतंय. पाठीमागे आपल्याला जी शेती बघायला मिळते, ह्या शेतापर्यंत यंत्रणा किंवा लागवड करण्यासाठी ट्रॅक्टर येऊ शकत नाही, कारण रस्ता अडवल्यामुळं
काय वाटतंय आपणाला? खूप वाईट वाटतं साहेब. आमचे जवळजवळ 4 एकरचं क्षेत्र आहे. 2 क्विंटल इतका आम्ही भात पेरलेला आहे आणि 1.5 महिने होऊन गेले. आमची ट्रॅक्टरनं आले नाही, आमची शेती आम्ही लावू शकलो नाही आणि जास्त दिवस झाले नाही हे भात पेरलेलं आम्ही आता उपटाला पण ते जड जाणार आहे. आम्हाला लागवडीला त्रास होणार आहे आम्हाला आणि हा आम्हाला वारंवार त्रास होतो, दरवर्षी त्रास होतो. काही 2015ला सुद्धा आम्हाला आदेश झालेला होता. त्यानंतर हे वारंवार आम्ही या रस्त्याविषयी आम्हाला वारंवार त्रास होतो. महसूल खात्याचा नियम आहे की कुठल्याही शेतकऱ्यांचा रस्ता अडवायचा नाहीये असा आदेश असताना देखील मात्र या ठिकाणी अधिकारी वर्ग येतो. अधिकारी वर्ग येतात, दुसऱ्या दिवशी आम्हाला आश्वासन देतात की तुमचा रस्ता मोकळा करून देऊ, 5 दिवस थांबा, 2 दिवस थांबा. त्यानंतर आश्वासन देतात की आम्ही आज येतो, उद्या येतो. त्यानंतर एकही आमचा कॉल उचलला जात नाहीये आणि आमचा असा प्रश्न निर्माण होतो की ह्या प्रशासकीय माणसं आहेत त्यांच्यावरती कोण पॉलिटिशियनचा दबाव येतोय का, आणि असा निर्णय झालेला नाहीये प्रॉपर का कोणी इथे येऊन पाहणी केली आणि आमचं दुःख बघितलं आणि फक्त नोटीस बजावणी केली आहे. त्याच्यानंतर आमच्या याच्यावरती काही कारवाई नाही झालेली आहे. ते आमचा रस्ता मोकळा अजूनही केलेला नाहीये. आपण बघतोय केवळ आश्वासनं दिली जातात, अधिकारी वर्ग आश्वासनं देत आहेत, आदेश काढतायत, पण मात्र त्या आदेशाला केळाची चोपडी जाळवत आहे आणि त्यामुळं ज्येष्ठ नागरिक रस्त्यानं जात असताना शाळेतली मुलं जागोजागी पडली जातात. ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ महिला, वृद्ध महिला या ठिकाणी पडल्या जातात. पिंपळघर मध्ये शांताराम बांगर आहे, ते वर्षानुवर्ष पिढ्याने पिढी इथं राहणारे रहिवासी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत. काका, ही हजारो वर्षाची असणारी पिढ्याने पिढी असणारी रस्ता आपला रोखलाय, काय त्रास होतो? तर आम्हाला चिखलातून जावं लागतंय. माझ्या आई वडिलांना कुणी अडवलं नाही, पण रस्ता कोंडून धरले आणि कशाची जातो येतो असे आमचे या लोक हालत चालवले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री किंवा या जिल्ह्यातील नेतृत्व करणारे आमदार खासदार असतील तर लक्ष द्या, कारण या पिंपळघर मधल्या रहिवाशांच्या डोळ्यातील अश्रू आपल्यापर्यंत पोहोचतायत. त्या अश्रूची किंमत जर आपणाला मतदान घेताना जर आठवली तर नक्कीच या पिंपळघर मधल्या लोकांना आणि बांगर परिवाराला आपण न्याय देणं तेवढं गरजेचं आहे. कारण महसूल खात्याचा नियम असताना देखील मात्र यांचा रस्ता जो अडवलाय तो रस्ता त्वरित चालू करून दिला पाहिजे. त्याच वेळी खऱ्या अर्थाने इथले लोकप्रतिनिधी, इथले आमदार, इथले खासदार, आपण ज्यांच्या जीवावर आपण मोठे झालात, ज्या राजकारणी आपण करताय, पण मात्र ह्या गोरगरिबांच्या डोळ्यातील अश्रू, ह्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील अश्रू, ह्या लहान निरागस निष्पाप मुलांच्या डोळ्यातले अश्रू आपणापर्यंत पोहोचणं तेवढंच गरजेचं आहे. आणि म्हणून यावरती इथले आमदार, खासदार आणि इथले लोकप्रतिनिधी काय लक्ष देत आहेत हेही पाहणं अपेक्षित आहे. कॅमेरामॅन शेमिका गंद्रे, समी रिपोर्टर सागर पाटील, पिंपळघर.